तर सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचलल्यानं विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। पाहूया। जो काही दावा असेल तर पोलिसांनी त्यांच्या दाव्यानुसार कोर्टाची ऑर्डर दाखवावी की त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये टाका। कोर्टाने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही, नीट त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि उपोषण सोडवावं। सरकार चालवणं म्हणजे काय चालवणं की आपलं म्हणणं रेटून देणं म्हणजे सरकार चालवणं नाही। परत एकदा सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही। एक तर जनतेच्या प्राणाची, युवकांच्या प्राणाची यांना किंमत नाहीये। आपलं म्हणणं तेच खरं, याला चुकूनशाही म्हणतात। काँग्रेसच्या वतीनं शिवसेनेने गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेले, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्याची अटक त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू आहे। हे जे आंदोलन आहे सन्माननीय सोनम वांगचुक हे 20 दिवस उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आवाज त्यांचा व्यक्तिगत नाही, तो भारतातील जनतेचा आवाज आहे, युवकांचा आवाज आहे, ज्यांच्या परीक्षांमुळे हालहाल झालेल्या कुटुंबांचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे आणि तो आवाज केंद्र सरकारला ऐकू येत नाही। हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे। तर मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे पिटिशन हे भाजपच्या माणसांनीच केलं असेल आणि हे कोर्टाकडनं त्यांनी वधवून घेतलं आणि आता म्हणायचं की कोर्टाच्या सांगण्यावरनं आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं। तर इतकी बनेल माणसं आहेत, इतकी ज्यांना भावना शून्य, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भावना नाही, हृदय नाही, संवेदना नाही, अशी भावना शून्य माणसं आता राजकारणी झालेली आहेत। म्हणून हे देशाचं दुर्दैव आहे। त्यांना आंदोलनाची, उपोषणाची भाषाही कळत नाही आणि महत्वही कळत नाही। तर आताच्या घटनेला मला खूप वाईट वाटतंय, खूप राग येतोय आणि मला असं वाटतंय की 20 तारखेचं आंदोलन हे झालंच पाहिजे।